सूर्यकिरण युद्ध अभ्यास कुठे झालेला आहे? सूर्यकिरण युद्ध अभ्यास कुठे झालेला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 नेपाळ या ठिकाणी. सूर्यकिरण युद्ध अभ्यास हे नेपाळ या ठिकाणी झालेला आहे. तसेच मित्रांनो काही महत्त्वाचे टॉपिक इथे आपण पाहूया. सूर्यकिरण युद्ध अभ्यास हे भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान झालेला आहे आणि जी तारीख होते 29 डिसेंबर ते 13 जानेवारी 2025 दरम्यान. त्यानंतर मित्रांनो लक्षात असू द्या, एक्वेरिन हे युद्ध अभ्यास भारत आणि मालदीव यांच्या दरम्यान झालेला आहे. सायक्लोन 3 हे युद्ध अभ्यास भारत आणि इजिप्त दरम्यान झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो धर्मा गार्डेन हे युद्ध अभ्यास भारत आणि जपान यांच्या दरम्यान झालेला आहे. मित्रांनो लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. कदाचित येणाऱ्या शिपमध्ये तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. पुढील प्रश्न आहे, भारत आणि श्रीलंका दरम्यान सिनेक्स हे युद्ध अभ्यास कुठे झालेला आहे? भारत आणि श्रीलंका दरम्यान सिनेक्स हे युद्ध अभ्यास कुठे झालेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 विशाखापट्टणम. भारत आणि श्रीलंका दरम्यान सिनेक्स हे युद्ध अभ्यास विशाखापट्टणम या ठिकाणी झालेला आहे. पुढील प्रश्न आहे, रतन टाटा यांना पद्मविभूषण हे पुरस्कार केव्हा मिळाले? रतन टाटा यांना पद्मविभूषण हे पुरस्कार केव्हा मिळाले? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 2008 साली. रतन टाटा यांना पद्मविभूषण हे पुरस्कार 2008 साली मिळाले. पुढील प्रश्न आहे, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 उपराष्ट्रपती. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात. तसेच मित्रांनो काही महत्त्वाचे टॉपिक इथे आपण पाहूया, ज्यावर टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो. कलम 64 मध्ये उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात अशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो राज्यसभेमध्ये एकूण सदस्य आहेत 250. त्यामध्ये 238 सदस्य हे राज्यांतर्फे निवडले जातात, तर 12 सदस्य हे राष्ट्रपतीमार्फत निवडले जातात. तसेच मित्रांनो राज्यसभेचे सभापती हे भारताचे उपराष्ट्रपती असतात आणि यांचा कार्यकाळ, राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. तसेच मित्रांनो राज्यसभेचे सदस्याचे कार्यकाल हे 6 वर्षाचा असतो. मित्रांनो लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, राज्यसभेचे सदस्याचे कार्यकाल किती असते? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 6 वर्ष. त्यानंतर मित्रांनो राज्यसभा हे कोणते सभागृह आहे असं सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. पुढील प्रश्न आहे, 42वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? 42वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 1976 साली. 42वी घटना दुरुस्ती हे 1976 साली करण्यात आली. तसेच मित्रांनो 42व्या घटना दुरुस्तीबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण पाहूया, ज्यावर टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो. 42वी घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असे सुद्धा म्हटले जाते. तसेच मित्रांनो 42व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे शब्द घटनेत समाविष्ट करण्यात आलेले आहे. तसेच मित्रांनो 42व्या घटना दुरुस्तीनुसार भाग 4 कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्याची समावेश करण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो 42व्या घटना दुरुस्तीनुसारच भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शन तत्वांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे कलम 51 मध्ये. पुढील प्रश्न आहे, माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 2005 साली. माहिती अधिकार कायदा 2005 साली अस्तित्वात आला. तसेच मित्रांनो माहिती अधिकार कायद्याबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण पाहूया. माहिती अधिकार कायदा हा 12 ऑक्टोबर 2005 ला अंमलात आला. मित्रांनो या कायद्याद्वारे कलम 4 ख नुसार कोणीही 30 दिवसाच्या आत अर्जाद्वारे माहिती घेऊ शकतो. मित्रांनो लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदाची एकूण संख्या किती आहे? महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांची एकूण संख्या किती आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 34.
सध्या महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेची एकूण संख्या आहे 34 एवढी आहे. तसेच मित्रांनो काही महत्त्वाचे टॉपिक इथे आपण पाहूया, ज्यावर टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो. सध्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत आहेत 27,832 आणि पंचायत समिती आहेत 351. सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आहेत 34 तर नगरपंचायती आहेत 128 आणि मित्रांनो नगरपरिषद आहेत 241. त्यानंतर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका आहेत 29. 29वी महानगरपालिका हे जालना महानगरपालिका आहे. तसेच मित्रांनो जालना महानगरपालिका हे 2023 मध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. मित्रांनो लक्षात असू द्या महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 29. त्यानंतर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये नवीन महानगरपालिका कोणती स्थापन करण्यात आलेली आहे? असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे. तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे जालना. 2023 मध्ये महानगरपालिका स्थापन करण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न आहे, अर्थविषयक विधेयक कोणाच्या संमतीशिवाय मांडता येत नाही? अर्थविषयक विधेयक कोणाच्या संमतीशिवाय मांडता येत नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 राष्ट्रपती. अर्थविषयक विधेयक हे राष्ट्रपती संमतीशिवाय मांडता येत नाही. पुढील प्रश्न आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे? भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्यात आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेक वेळा टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 मुंबई उपनगर. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर हे मुंबई उपनगर या जिल्ह्याचं आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता असलेले शहरे क्रमवारी सुद्धा लक्षात असू द्या. पहिल्या क्रमांकावर आहे मुंबई उपनगर, दुसऱ्या क्रमांकावर आहे मुंबई शहर आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे नागपूर. त्यानंतर मित्रांनो भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असणारे जिल्हे सुद्धा लक्षात असू द्या. पहिल्या क्रमांकावर आहे नंदुरबार, दुसऱ्या क्रमांकावर आहे जालना आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे धुळे हा जिल्हा. मित्रांनो क्रमवारी सुद्धा लक्षात असू द्या, कारण या क्रमवारीवर अनेक वेळा एमपीसीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर मित्रांनो लक्षात असू द्या, महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता शहर हे मुंबई उपनगर आहे. मुंबई उपनगर या शहराचे साक्षरता प्रमाण हे 89.9% एवढे आहे. त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता शहर हे नंदुरबार या शहराचे आहे. नंदुरबार या शहराचे साक्षरता प्रमाण हे 64.4% एवढे आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, कितव्या घटनादुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना आणि कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे? कितव्या घटनादुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना आणि कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 73व्या घटनादुरुस्तीनुसार. 73व्या घटनादुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना आणि कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती आहे? महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती आहे? मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 25 वर्ष. महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय 25 असावा लागते. त्यानंतर मित्रांनो काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, हे टॉपिक सुद्धा लक्षात असू द्या. मित्रांनो स्थानिक व नागरी स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय 21 वर्ष असावा लागते. त्यानंतर मित्रांनो लोकसभा व विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी 25 वर्ष असावा लागते. त्यानंतर मित्रांनो राज्यसभा व विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी नागरिकाची किमान वय 30 वर्ष असावा लागते. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पद हे निवडणूक लढवण्यासाठी नागरिकाचे किमान वय
35 वर्ष असावा लागते. मित्रांनो लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा TCS पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती असावा लागते? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 35. पुढील प्रश्न आहे, तोकुइमोग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो? तोकुइमोग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 नागालँड. नागालँड या राज्यामध्ये तोकुइमोग हा उत्सव साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 65 वर्ष. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? खालीलपैकी चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 वसंत सागर. वसंत सागर हे चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव आहे. पुढील प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 इंदू मिल. इंदू मिल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत प्रस्तावित आहे. पुढील प्रश्न आहे, औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे? औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 कृष्णा नदीवर. औदुंबर हे देवस्थान कृष्णा नदीकाठावर आहे. पुढील प्रश्न आहे, कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मित्रांनो कमेंटमध्ये द्यायचं, नक्कीच देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न असा आहे, कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? पुढील प्रश्न आहे, पुणे हे शहर कोणत्या नदीच्या संगमावर वसलेले आहे? पुणे हे शहर कोणत्या नदीच्या संगमावर वसलेले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 मुळा व मुठा. पुणे हे शहर मुळा व मुठा या नदीच्या संगमावर वसलेले आहे. पुढील प्रश्न आहे, बहिष्कृत भारत हे पाक्षिक कोणी सुरू केले? बहिष्कृत भारत हे पाक्षिक कोणी सुरू केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बहिष्कृत भारत हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. पुढील प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 5 जूनला. जागतिक पर्यावरण दिन हे 5 जूनला साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केली? महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 लोकमान्य टिळक. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव हे लोकमान्य टिळक यांनी सुरू केली. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.